तुमच्यापैकी अनेक जण तांब्याचं कडं घालत असतील. पण तुमच्यासोबतही असं घडतं का हो? काही दिवसातच हे तांब्याचं कडं काढवणतं. मग ते काढून ठेवता आणि नवीन घेण्याचा विचार करता. तुम्हाला माहितीये, तांब्याचं कडं घातल्यानं आपल्या आयुष्यात काही गोष्टी घडू शकतात. मग हे तांब्याचं कडं कोणी घालावं, त्याचे फायदे काय, ज्योतिषीय महत्व काय आणि तांब्याचं कडं कधी रंग बदलतं, चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. सनातन धर्मात प्रत्येक धातूचं स्वतःचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व सांगितलं जातं. सोनं, चांदी, पितळ, कांस्य आणि तांब या सर्व धातूंना विशेष स्थान आहे. यापैकी तांब हा असा धातू मानला जातो जो धार्मिक दृष्ट्या पवित्र आणि आरोग्याच्या दृष्टीनेही उपयुक्त समजला जातो. आता पूजेत तांब्याचे कलश, तांब्याचे ताम्हण, तांब्याचे भांडे यांचा वापर केला जातो. अनेक जण तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात, तर काही जण तांब्याचे कडे किंवा ब्रेसलेट नियमितपणे घालत असतात. आयुर्वेद काय सांगतं, तर आपल्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे 3 दोष असतात. हे संतुलित राहणं अत्यंत आवश्यक आहे. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे आपण अनेकदा ऐकले असतील. त्याचप्रमाणे तांब्याच्या धातूचा शरीराशी होणारा स्पर्शही काही लोक उपयुक्त मानतात. तांब्याचे कडे घातल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे पारंपरिक मत आहे. शिवाय याचे काही फायदे सुद्धा आहेत. जसे तांबे शरीरातील अनेक जैविक प्रक्रियांमध्ये महत्वाची भूमिका बजावते. तांब्याची कमतरता असल्यास शरीरातील संतुलन बिघडतं. काही संशोधनानुसार तांबे कोलेजन आणि इलास्टिनच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी तांब्याचे कडे हे उपयुक्त मानले गेले. त्याचबरोबर अनेक लोकांचा असा अनुभव आहे की तांब्याचे कडे वापरल्याने हात पायातील वेदना कमी होतात. विशेषतः हिवाळ्यात वाढणारे सांधेदुखीचे त्रास काही प्रमाणात कमी झाल्याचे काही लोकांनी अनुभवले, असंही काही लोक सांगतात. तांब्यामध्ये दाह कमी करण्यास मदत करणारे गुणधर्म असल्याचं मानलं जातं. मात्र याबाबत वैज्ञानिक पुरावे मर्यादितच आहे, त्यामुळे याकडे पूरक उपाय म्हणूनही पाहावे. आता तांब हे हिमोग्लोबिन तयार होण्याच्या प्रक्रियेत आवश्यक असलेल्या सूक्ष्म खजिन्यांपैकी एक आहे असं म्हणतात. त्यामुळे शरीरात रक्तनिर्मितीच्या प्रक्रियेला मदत मिळते. शिवाय तांब शरीरातील अनेक एन्झायम्सच्या कार्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहण्यास मदत होऊ शकते. आता धार्मिक श्रद्धेनुसार बघायचं झालं तर तांब सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारा धातू मानला जातो. अनेक लोकांच्या मते तांब्याचं कडं घातल्याने मानसिक स्थैर्य वाढतं आणि आत्मविश्वासात सुद्धा सुधारणा होऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार तांब्याचं महत्व इतकं आहे की तांब हा सूर्य आणि मंगळ या ग्रहाचा धातू मानला जातो. सूर्य आत्मविश्वास, नेतृत्व आणि प्रतिष्ठा तसेच मान सन्मान देतो, तर मंगळ धैर्य, ऊर्जा, पराक्रम आणि निर्णय क्षमता वाढवतो. म्हणूनच तांब्याचे कडे घातल्याने सूर्य आणि मंगळाशी संबंधित सकारात्मक परिणाम मिळू शकतात असं सांगितलं जातं. आता कोणत्या राशींनी तांब्याचं कडं घालावं, तर मेष राशीने, सिंह राशीने आणि धनु राशीने. या 3 राशी अशा आहेत ज्यांनी तांब्याचे कडे परिधान करावे असं सांगितलं जातं. आता मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, म्हणून मेष राशीच्या व्यक्तींना तांब्याचे कडे शुभ मानले जाते. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. तांबे सूर्याशी संबंधित असल्याने सिंह राशीच्या व्यक्तींना हे कडे लाभदायक मानले जाते. तर धनु राशीच्या व्यक्तींनीही तांब्याचे कडे धारण केल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं. मात्र यासाठी आपण तज्ञांचा सल्लाही घेऊ शकता. मग तुम्ही राशीनुसार तांब्याचं कडं परिधान करता की हौस म्हणून, कमेंट करून नक्की सांगा. आता तांब्याचं कडं घालताना नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. शक्यतो शुद्ध तांब्याचे कडे वापरावे. खूप घट्ट किंवा खूप सैल कडं घालू नये. त्वचेवर खाज, पुरळ किंवा ॲलर्जी जाणवत असल्यास त्याचा वापर थांबवावा. ज्योतिषीय उपाय म्हणून तांब धारण करण्यापूर्वी अनुभवी ज्योतिष तज्ञांचा सल्लाही घ्यावा. आता तांब्याचं कडं तुम्ही घालता तेव्हा ते काळवंटतं का, तर तांबे हे हवेत असलेल्या ऑक्सिजन, ओलावा, घाम आणि त्वचेतील नैसर्गिक क्षार यांच्या संपर्कात आल्यानं त्यावर ऑक्सिडेशन होतं. त्यामुळे त्याचा रंग काळपट किंवा हिरवट दिसू लागतो. ही पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. मग तुमच्या हातातील तांब्याचं कडं पुन्हा नवीन सारखं चमकवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा एक अतिशय सोपी ट्रिक आहे. तुम्ही सर्वप्रथम हे कडं पाण्याने धुवून घ्यावं. निंबू आणि मीठ लावून सुद्धा
हे स्वच्छ करू शकता. नंतर मऊ कापड किंवा स्पंजने हलक्या हाताने ते घासून शेवटी स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्यावं. काही मिनिटातच तांब्याचं कडं पुन्हा चमकदार दिसू लागेल. आपण लिंबू मीठ, चिंचेचं कोळं, व्हिनेगर आणि मीठ, बेकिंग सोडा यांचाही वापर करू शकता. आता तांब्याचं कडं घालण्याबाबत अनेक पारंपरिक आणि आध्यात्मिक श्रद्धा आहेत. या श्रद्धा धार्मिक आणि लोकपरंपरेवर आधारित आहेत. जसे तांब्याचे कडे घातल्याने शरीरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढण्यास मदत होते, तर मन एकाग्र राहतं, ध्यानात स्थिरता येते, आत्मविश्वास वाढतो, इच्छाशक्ती सुद्धा वाढते आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूर्यतत्वाशी संबंधित तेज, उत्साह आणि नेतृत्व गुण आपल्यामध्ये वृद्धिंगत होऊ शकतात, असं ज्योतिषीय मत आहे. आता हे कसं परिधान करावं, तर अनेक परंपरांमध्ये उजव्या हातात तांब्याचं कडं घालण्याची प्रथा आहे. काही जण वैयक्तिक सोय किंवा परंपरेनुसार डाव्या हातातही परिधान करू शकतात. त्याचबरोबर हे कडं स्वच्छ ठेवावं, श्रद्धेनं वापरावं, हे महत्त्वाचं मानलं जातं. आता राशींव्यतिरिक्त तांब्याचं कडं कोणी घालावं, तर अध्यात्म, जप, ध्यान किंवा पूजा करणाऱ्यांनी तांब्याचं कडं परिधान करावं असं सांगितलं जातं. त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांततेची भावना जोपासू इच्छिणारे व्यक्ती सुद्धा तांब्याचं कडं परिधान करू शकता. सूर्यग्रहाशी संबंधित उपाय करणारे व्यक्ती सुद्धा तांब्याचं कडं परिधान करू शकतात. काही ज्योतिषी जन्मकुंडलीनुसार तांब्याचं कडं परिधान करण्याचा सल्ला देतात, त्यामुळे वैयक्तिक सल्ला घेणं योग्य ठरू शकतं. तर अशा प्रकारे तांब्याचं कडं परिधान करण्याला विशेष महत्त्व मानलं गेलंय. आपण मागील व्हिडिओमध्ये पंचधातूचं कडं परिधान केल्यानं नेमकं काय घडतं आणि ते कसं परिधान करावं, त्याचे फायदे काय याबद्दल जाणून घेतलं होतं. आता तांब्याचे कडे घातल्याने कोणते फायदे होतात आणि आपल्या आयुष्यात कोणते बदल घडतात याबद्दल सुद्धा जाणून घेतलंय. याही व्यतिरिक्त तुम्ही तांब्याचं कडं किंवा पंचधातूचं कडं परिधान करता का? कमेंट करून नक्की सांगा. सोबतच कड्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतं विशेष ब्रेसलेट परिधान करता का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आले, कमेंट करून शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्य, उपासना, पूजाविधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील, म्हणून कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.